साथियों नमस्कार। हम आज आए हैं दीक्षा भूमि में और दीक्षा भूमि परिसर में आज देखने के लिए दीक्षा परिसर का जो खोदकाम है उसको देखने के लिए भीमराव जी अंबेडकर वो आए हुए हैं। जो डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर के जो नाती है वह आज आए हुए हैं और उनसे मुलाकात करने के लिए आए हैं कि उनका क्या कहना है इस विषय पर कि यह जो समिति है वो बर्खास्त होनी चाहिए और ये जो दीक्षा भूमि है ये दीक्षा भूमि भारतीय बौद्ध महासभा को जानी चाहिए। और कलेक्टर साहब को इस तरह का उन्होंने कुछ कागजात भी दिए हुए हैं, ये ऐसा वो पता चला है। और जो यहाँ के लोग जो है उनकी भी प्रतिक्रिया है कि यहाँ की जो समिति है वो बर्खास्त होनी चाहिए। तथा हमें यह भी पता चला है भीमराव अंबेडकर जी के द्वारा कि उनका ऐसा आरोप है कि यहाँ की समिति और जो सरकार है उन्होंने मिलकर ये खोदकाम का काम किया है। जो जनता है इसके पूरे जोर विरोध में है और जो भीमराव अंबेडकर साहब है वो जनता के साथ में, ऐसा उनका कहना है। यहाँ पर बहुत समता सैनिक दल और भारतीय बौद्ध महासभा भीमराव अंबेडकर इनके लोग आए हुए हैं और वह यहाँ पर खोदकाम का विरोध कर रहे हैं। भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा कार्याध्यक्ष आहे। 1 जुलैला ह्या दीक्षाभूमीवरती नागपूरच्या आंबेडकरवादी जनतेने या दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण सुरुवात झालेले आहे त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला शांततेच्या मार्गाने आणि आपला निषेध नोंदवला की दीक्षाभूमीचे ट्रस्टी आणि येथील व्यवस्था सरकारी व्यवस्था हे मिळून दीक्षाभूमीचं विद्रोपीकरण करत आहे। दीक्षाभूमीला भूमिगत पार्किंगची गरज नाही, ही पवित्र भूमी आहे आमच्यासाठी, महाराष्ट्रासाठी नाही तर देशातले जे जे बौद्ध झालेले लोक आहेत करोडो त्यांच्यासाठी पवित्र भूमी आणि पवित्र भूमीचं आम्ही विद्रोपीकरण करून देणार नाही हा मेसेज देण्यासाठी 1 जुलैला इथे जन आंदोलन झालं आणि ते जन आंदोलन शांततेने होत असताना देखील येथील पोलीस प्रशासकाने आमच्या कार्यकर्त्यांवरती एफआयआर दर्ज केलेले आहे। हे एफआयआर रद्द व्हावे त्याच्यासाठी मी पोलीस कमिशनरांची आज भेट घेतली, मी येथील कलेक्टरांची भेट घेतली आणि कलेक्टरना सांगितले ही दीक्षाभूमीची मालकी ह्या ट्रस्टीची नाही आहे। ट्रस्टी फक्त येथील स्मारक समिती हे येथील स्मारक बांधण्यासाठी आहे। 1960च्या दशकामध्ये रिपब्लिकन पार्टी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी नेत्यांनी त्यावेळच्या सरकारकडे जेव्हा महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण त्यांच्याकडे डिमांड ठेवली आणि 14 एकर जमीन ही भारतीय बौद्ध महासभेला मिळालेली आहे। आजही त्याचे डॉक्युमेंट्स माझ्याकडे अवेलेबल आहेत। कलेक्टरांना सांगितलं 4 दिवसामध्ये माझं निवेदन येईल की त्यावेळचे डॉक्युमेंट्स मी सबमिट करेल आणि दीक्षाभूमीची भूमी ही भारतीय बौद्ध महासभेला मिळावी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जीवनाची आखरी क्रांती जे धम्म क्रांतीने ते विल तयार झालं क्रांतीचं की ते धम्मचक्र आम्ही समजतो। त्या भूमीशी कोणी अशी छेडाछेडी करत असेल तर ही आंबेडकरी जनता मान्य करणार नाही, त्यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज मी दीक्षाभूमीमध्ये जे काय खोदकाम झालेलं आहे त्याचं बघण्यासाठी आलेलो आहे। येथील जनतेला शांततेचा संदेश देण्यासाठी आलेलो आहे की
शांतपणे आपलं आंदोलन चालू राहील, कारण येणाऱ्या 12 ऑक्टोबर रोजी पुन्हा धम्मचक्र परिवर्तन दिन आहे आणि लाखोच्या संख्येने लोक इथे येतील. हा जो मेसेज गेलेला आहे दीक्षाभूमीचा विद्रोहीकरण करण्याचा, त्याच्यामुळे येणाऱ्यांची संख्या काही लाखामध्ये पुन्हा वाढू इच्छिते. कलेक्टरांच्या समोर मी सांगितलं, ह्या भूमिगत खड्ड्यामुळे जर एखादी आज जी 2 दिवसापूर्वी हाथरस यूपी मध्ये जी घटना घडलेली आहे, 121 जणांचे स्टॅम्प पॅडमुळे चेंगराचेंगरीमुळे जे निधन झालेलं आहे, अशा प्रकारचा इन्सिडन्स इथे होऊ शकतो आणि त्याला तुम्ही प्रशासन म्हणून हे जबाबदार राहणार आहेत. म्हणून लवकर पावलं उचला, लवकरात लवकर हे खड्डे बुजून दीक्षाभूमी जशी होती तशी ठेवा. सौंदर्यीकरण व त्याचं सुशोभीकरण ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. हा मी त्यांना मेसेज दिलेला आहे. माझ्या लेखी निवेदन देखील त्यांना आज मी दिलेलं आहे. मला एक सांगा, आता ही जी कमिटी आहे स्मारक समितीची, त्याची बरखास्तीची मागणी करता तुम्ही? मी जनतेच्या दरबारासमोर आणि जनतेच्या आवाज आणि जनतेने जी भावना माझ्या समोर व्यक्त केली, त्या जनतेच्या भावना आपल्याला सांगतो. ह्या दीक्षाभूमीची जी ट्रस्टी आहे ती बरखास्त करण्यात यावी. आम्ही मानत नाही, दीक्षाभूमी ही भारतीय बौद्ध महासभेचीच असेल हे आपल्याला सांगू इच्छितो. या कमिटीच्या माध्यमातून कुठेतरी राजकारण होत आहे तुम्हाला असं वाटतंय? हे कमिटीचे लोक हे खूप मगरूर आहेत, कोणाशी संवाद साधत नाहीत. हे खोदकाम चालू असताना आम्ही भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध सामाजिक संघटना ज्या नागपूर आणि परिसरामध्ये कार्यरत आहेत त्यांनी त्यांची निवेदनं दिली, त्यांनी त्यांच्याशी संवाद साधला देखील, त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही. म्हणून हा 1 जुलैला झालेला हा उद्रेक आहे. आमची जर आवाज कोणी ऐकत नसेल म्हणून त्यांनी कायदा सुव्यवस्थेला जरा तडा देण्याचा प्रयत्न केला, परंतु कलेक्टर आणि पोलीस कमिशनरला सांगितलं की त्यांच्या भावना देखील तुम्ही जाणून घेतल्या पाहिजे. जेव्हा एखादा माणूस रिपीटेडली सांगतो इथं व्हायला नाही पाहिजे, त्यांच्या भावना उग्र झाल्या आणि त्यांनी तो प्रकार केलेला आहे, परंतु तो शांतमय वृत्तीने केलेला हे देखील सांगतो. FIR रद्द करण्याची मी मागणी पोलीस कमिशनरांसमोर केलेली आहे. आज प्रकाश आंबेडकर देखील मुख्यमंत्र्यांना मुंबईमध्ये भेटून ह्याच गोष्टी सांगणार आहेत की ही पूर्ववत दीक्षाभूमी करून घ्या. FIR जे दर्ज झालेले आहेत आमच्या सुशिक्षित कार्यकर्त्यांवरती ते रद्द करा आणि शांततेमध्ये हा आपण तोडगा ह्याच्यातून काढू. सुशोभीकरणाला आमचा विरोध नाही हे देखील मी सांगू इच्छितो. यही चीजें हिंदी में बताइए। भारतीय बौद्ध महासभेचा सर हिंदी में बताएंगे सर कि जिस तरह से ये पूरा मामला सामने आया, 1 तारीख को जो इंसिडेंट हुआ जिसके बाद कई लोगों पर कार्रवाई हुई, आपने अभी पुलिस कमिश्नर और कलेक्टर की मुलाकात की है और आपके पास भूमि के डॉक्यूमेंट्स है जो पूरा एक ओवरऑल हिंदी में बता दीजिए। मेरा इंट्रोडक्शन के साथ नहीं बोलिए। दीक्षाभूमि का जो विद्रोहीकरण आज हो गया नहीं हो रहा है, जो दीक्षाभूमि के ट्रस्टी है और यहाँ की जो प्रशासन है, गवर्नमेंट के प्रशासन है, पहले मैं उनका निषेध करता हूँ. दीक्षाभूमि के ट्रस्ट को इसकी वैल्यू मालूम नहीं, इस भूमि की वैल्यू मालूम नहीं, वो अम्बेडकरवादी नहीं है. दीक्षाभूमि के ट्रस्टी ये मनुवादी संगठन के साथ मिले जुले हैं, इसीलिए इस प्रकार का इंसिडेंस हो गया. दीक्षाभूमि को खनन करने का, उधर पार्किंग करने का जो हुआ है वो दोनों के मिलने के साथ हुआ, उसका मैं निषेध करता हूँ. अम्बेडकरी जनता पूरे देश में कि इसमें निषेध करते हैं. हमने मांग रखी है. मैं आज सुबह से मैं कलेक्टर से मिला हूँ, यहाँ के नागपुर के कलेक्टर को मिला हूँ, पुलिस कमिश्नर से मिला हूँ. यहाँ का जो इरेक्शन का काम कर रहे हैं, बांध काम जो कर रहा है नागपुर NIT नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट के अध्यक्ष को मिला. यही बात रखी मैंने उनको कि इसका अगली बार इसमें जो खड्डे किए हुए हैं वो फिलअप कर दिए
आने वाले दिनों में 1 महीने में ही धम्म चक्र परिवर्तन दिन है। 10 लाख लोग यहाँ आते हैं बाबा साहब को नतमस्तक होने के, भगवान बुद्ध का विचार लेने के लिए। इसके लिए ये खड्डे बूझना चाहिए। जो हथरस की घटना हो गई, कई लोग स्टैंप पैड में चिंगरा चिंगरी में मर गए, इस तरीका इंसिडेंस इधर नहीं होना चाहिए। इसके लिए प्रिकॉशन लेना ये प्रशासन का काम है, मैं समझता हूँ। इसके लिए ये बराबर शांति से होना चाहिए। कमेटी की बर्खास्तगी की मांग है। यह कमेटी की मैं बर्खास्ती की मांग करता हूँ। ये भूमि जो दीक्षा भूमि की भूमि है, जो भारतीय बौद्ध महासभा को मिली है 1960 में, उस समय के चीफ मिनिस्टर, स्टेट के चीफ मिनिस्टर, उन्होंने भारतीय बौद्ध महासभा के कागज पत्र सौंपी हुई है। मैं कलेक्टर से मांग की कि मैं ये सभी कागज पत्र मेरा निवेदन बुद्धिस्ट सोसाइटी और से दे रहा हूँ, इस पर उचित कार्रवाई कीजिए और ये भूमि बुद्धिस्ट सोसाइटी ऑफ इंडिया को वर्ग कीजिए। ये राजकारण उसका संवर्धन करेंगे। यहाँ काफी मैंने देखा, यहाँ राजकारण है। ये जो बाबा साहब के पवित्र भूमि है, पावन भूमि है, बाबा साहब के पत्रों से पुनीत हुई भूमि, इस पर आज मनुवादी लोगों का कब्जा है, वो हमें आज छुड़ाना पड़ेगा। यही मैं मांग कर रहा हूँ। अंबेडकर साहब, आप आगे बढ़ो। तो